धन्यवाद सर. पूर्ण 10 दिवसाचा लेखाजोखा या ठिकाणी भगवाने सर यांनी सादर केला. यानंतर मला माहिती आहे आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे आणि सर्वांचं लक्ष तिकडे पण लागलेलं आहे, परंतु या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपले आजचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे कसब सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोबल व्यक्त करावे. कसब सर. नमस्कार. सांगायचं भरपूर होतं, परंतु बोबडे सरांनी काहीच ठेवलं नाही सांगायला. जे काही बोलायचं होतं मला ते सर्व बोलून गेले. या 10 दिवसाचा कार्यक्रम पाहून फारच आनंद वाटला. यावेळेस विशेष वेगळा आनंद वाटला की सर्वजण एका ठिकाणी जमा झाले. चांगल्या खेळाडूंनी खेळले. यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार विशेष म्हणजे तक्रार आली नाही, त्याचा पाहून फार आनंद वाटला. आणि असंच वारंवार आपण एकत्र राहायचंय सर्वांनी. एक कुटुंब, मी मागेही सांगितलं की आपली सोसायटी म्हणजे एक कुटुंब आहे. जरी आम्ही इथं शरीराने जरी नसलो तरी मनाने तुमच्या बरोबर आहोत. शरीराने सुद्धा असा नाही, आता वय झाले शरीराने नसणार, फक्त मनाने तुमच्या बरोबर आहोत. काय अडचण असेल काही हेल्प असेल तर मी वेळेच्या वेळी आमचं कुटुंब करेल. असं समजू नका की आम्ही तिकडे गेलोय तिकडे नाही, इकडे तिकडे सारखंच आहे. परंतु फार आनंद वाटला. यावर्षी बऱ्याचशा सुधारणा झाल्या. वेगवेगळे प्रकार या ठिकाणी म्हणजे पैठणीचा प्रकार वेगळाच होता, तो फार अवघड होता. तो आपण या सर्व आमच्या टीमने सक्सेस करून दाखवला. मलाही स्वतःला दडपण आलं होतं की या पैठणीमध्ये काय होईल, कारण माझा 8 वर्षाचा अनुभव होता. आणि कमिटीला बोलून दाखवलं कदाचित होऊ शकतं. परंतु खरंच सर्व महिलांचा अभिमान वाटतो की काही सुद्धा म्हणजे कुठल्याच प्रकारे काही झालेलं नाही, गालबोट लागलेलं नाही. त्यामुळे सर्व महिलांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. ठीक आहे, सर्वांना भूक लागली असेल, मलाही लागली, मी जेवायसाठी इकडे आलोय. पुन्हा एकदा धन्यवाद.